चंद्रपूर जिल्हा कारागृह वर्ग 2 येथे सांडपाणी शुद्धीकरण व पुनर्वापरासाठी उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक प्रकल्पाचे लोकार्पण आज पार पडले। जिल्हा नियोजन समितीच्या स्थानिक निधीतून सुमारे 1,05,00,000 रुपये खर्च करून हा प्रकल्प साकारण्यात आलाय। या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत राबवण्यात आली असून मे लाईफ फर्स्ट कॉन्सेप्ट्स अँड टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीला कामाची जबाबदारी देण्यात आली आहे। हा डिसेंट्रलाइज्ड प्रीफॅब्रिकेटेड पॅकेज जेल लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट सिस्टीम असून त्याची क्षमता 100 CMD म्हणजेच दररोज सुमारे 1,00,000 लिटर सांडपाणी शुद्धीकरण इतकी आहे। चंद्रपूर जिल्हा कारागृहात बंद्यांना दैनंदिन वापरातून मोठ्या प्रमाणात सांडपाणी निर्माण होत आहे। दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी झालेल्या कारागृह अभिवेक्षक मंडळाच्या बैठकीत या सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्पाबाबत निर्णय घेण्यात आला होता। त्यानुसार आज हा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आलाय। प्रकल्प सुरू झाल्यानंतर दररोज निर्माण होणारे सुमारे 1,00,000 लिटर सांडपाणी शुद्ध करून पुनर्वापरासाठी उपलब्ध होणार आहे। हे शुद्ध पाणी कारागृह परिसरातील झाडे व हरित क्षेत्राच्या सिंचनासाठी वापरण्यात येणार असून त्यामुळे नवीन पाण्यावरचा अवलंब मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। तसेच सांडपाणी थेट बाहेर सोडले जाणार नसल्याने भूजल प्रदूषण टळणार, दुर्गंधी, डास व रोगराई कमी होण्यास मदत होणार आहे। परिणामी कारागृहातील बंदी व कर्मचाऱ्यांसाठी स्वच्छ, सुरक्षित आणि आरोग्यदायी वातावरण निर्माण होणार आहे। या लोकार्पण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, आयुक्त अकुनरी नरेश, शहर अभियंता रवींद्र हजारे, सहाय्यक अभियंता सोनू प्रकाशराव शुक्ल, कारागृह अधीक्षक अनुप कुमार कुमरे तसेच वरिष्ठ तुरुंगाधिकारी व कारागृहातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।